नमस्कार, माझं नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS13 व्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरातील म्हणजेच आमच्या लाईन बाजारमधील त्र्यंबोली यात्रा पारंपरिक पद्धतीने कशी साजरी केली जाते हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. कोल्हापुरामध्ये प्रत्येक ठिकाणी त्र्यंबोली यात्रा साजरी होत असते, परंतु आमच्या ते लाईन बाजारमध्ये महिनाभर आधीच त्र्यंबोली यात्रेची लगबग लागलेली असते. त्र्यंबोली यात्रेची तारीख डिक्लेअर करण्यासाठी सुरुवातीला लाईन बाजारमध्ये हनुमान मंदिरमध्ये मीटिंग घेतली जाते व आषाढी एकादशीनंतर येणारा पहिला मंगळवार हा या यात्रे दिवशीचा दिवस मानला जातो. चूल पेटवण्यासाठी लाकडं आणलेले आहेत भोसले मामा यांच्या रिक्षामधून. चूल करणार आहेत. त्र्यंबोली यात्रेच्या दिवशी पुरणपोळ्यांचे जेवण केले जाते, त्यासाठी आदल्या दिवशी जेवणाची तयारी केली जाते. हनुमान मंदिरामध्ये सर्व महिला एकत्र येऊन सर्व जेवणाची तयारी करत असतात. सर्व महिला देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळ्या व आंबील घुगऱ्या तयार करत असतात. पावसामुळे नदीला आलेले पुराचे पाणी देवांच्या चरणी अर्पण केले जाते व त्याची पूजा केली जाते. ही परंपरा लाईन बाजारातील काहीच मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. यात्रेसाठी आंबील व घुगऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. नमस्कार, आज आहे लाईन बाजारातील त्र्यंबोली यात्रा. हनुमान मंदिरमध्ये सकाळी त्र्यंबोली देवीचा फोटो पूजला जातो व त्यानंतर आरती केली जाते. आरती झाल्यानंतर लाईन बाजार परिसरातील नवीन लग्न झालेल्या सुवासिनी टेमलाई देवीस फुलांनी सजवलेल्या घागरी नदीचे नवीन पाणी व आंबील घुगऱ्यांसह पुरणपोळीचा नैवेद्य देण्यासाठी त्र्यंबोली देवीस जातात. पी ढबाक आणि टेमला मरगाबाईच्या नावाने चांगलं अशा गजरामध्ये पूर्ण लव्हा जमा या ठिकाणी लाईन बारच्या वेशीवरून फेरी मारण्यासाठी सज्ज होतो.
ह्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा डॉल्बी DJ गोंगाट कोणत्याही प्रकारचा अतिध्वनी असणारं वाद्य लावलं जात नाही, तर पारंपरिक पद्धतीने पेटी ढबाक हे वाद्य वापरून या ठिकाणी मिरवणूक संपन्न होत असते। ही मिरवणूक बाहेर निघाल्यानंतर जसे पुढे जाईल तसे लोक मिरवणुकीचा आवाज ऐकून बाहेर येऊन एकमेकाला गुलाल लावून टेमला मरगाबाईच्या नावानं चांग बलचा गजर करत असतात। ही सर्व मिरवणूक लाईन बाजार मेन चौकातील त्र्यंबोली मरगाई देवीच्या मंदिरामध्ये जाते। आत्ता आपण लाईन बाजारमधील मेन चौकामध्ये असलेल्या टेमला मरगाबाईच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। या मंदिरामध्ये सर्व सुवासिनींना थांबवले जाते व त्यानंतर पूर्ण लवाजमा लाईन बारच्या वेशीवरून फेरी मारतो। ही सर्व मिरवणूक जसजसे ज्या मार्गावरून जाईल त्या मार्गावर आंबेल घुगरे आणि पाणी शिंपडले जाते। टेमलाई मरगाईच्या नावानं चांग भलं, टेमलाई मरगाईच्या नावानं चांग भलं, टेमलाई मरगाईच्या नावानं चांग भलं। ही मिरवणूक लाईन बाजारच्या पूर्ण वेशीवर फिरून त्यानंतर पुन्हा एकदा लाईन बाजारातील मेन चौकातील असलेल्या त्र्यंबोली मरगाई मंदिरामध्ये येते व देवळात आल्यानंतर त्यानंतर त्र्यंबोली देवी आणि मरगाई देवीची आरती केली जाते। त्यानंतर पुढे गेल्यावर पुढे एक टेमला मरगाबाईचं मंदिर आहे। या ठिकाणी सर्व सुवासिनी नमस्कार करून हीच मिरवणूक पुन्हा टेमलावाडी येथील त्र्यंबोली मरगाई देवीच्या मंदिराकडे रवाना होते। पेटी ढबाकच्या तलावावर आणि टेमला मरगाबाईच्या नावानं चांग बलचा गजर करत या ठिकाणी भर पावसामध्ये सर्व भाविक भक्त टेमलावाडीच्या टेकडीकडे रवाना होत असतात। ही संपूर्ण मिरवणूक काही अंतरापासून पुन्हा परत येते व यातील डोक्यावर कळशा घेतलेल्या महिला सुवासिनी ह्या फक्त टेमलावाडी टेकडीकडे गाडीने जातात।
आजपर्यंत किती जरी नवीन वाद्य आली असली तरी जुनं ते सोनं म्हणतात तेच खरं आहे. त्याला त्या बाजूला जायचं आहे. टेंबलाईवाडीचं त्र्यंबोली देवी मरगाई देवीचं मंदिर आता आपल्याला त्या बाजूला आपण टेंबलाईवाडीच्या टेंबलाई टेकडीवर आलेला आहे. त्र्यंबोली यात्रेनिमित्त पाळणे वगैरे लावतात. तुम्ही बघू शकताय जत्रा भरते. एकतर आषाढमध्ये आणि दुसरी मोठी जत्रा भरते ती नवरात्रीमध्ये. कवाळ पंचमीला मोठी जत्रा भरते या ठिकाणी. टेंबलाई टेकडीवर आल्यानंतर सुरुवातीलाच मरगाई देवीचं मंदिर लागते. त्या मंदिरामध्ये जाऊन देवीच्या चरणी नवीन पाणी अर्पण केले. आषाढातील प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी देवींची पूजा बांधण्यात येते. आज मंगळवारी त्र्यंबोली यात्रा असल्यामुळे मरगाई देवीची अलंकारित पूजा बांधण्यात आली होती. मरगाई देवीचे दर्शन घेऊन त्यानंतर सर्वजण त्र्यंबोली यात्रेच्या दर्शनासाठी जातात. त्र्यंबोली यात्रेनिमित्त त्र्यंबोली देवीची अलंकारित पूजा बांधण्यात आली होती. टेंबलाईवाडीवरील टेंबला मरगाबाईचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा मिरवणूक हनुमान मंदिर या ठिकाणी येते. त्यानंतर सर्व सुवासिनींना मंदिरामध्ये पुरणपोळ्यांचे जेवण जेवायला वाढले जाते. मंदिराच्या बाहेर आंबील घुगऱ्यांचा प्रसाद वाटप केला जात असतो. तसेच एका बाजूला मटणाचे वाटे देखील वाटायला चालू केलेले असतात. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या देणगीनुसार मटणाचे वाटे दिले जातात. त्यानंतर राहिलेले सर्व पुरुष मंडळी जेवायला बसतात. जेवण झाल्यानंतर मंदिराची स्वच्छता केली जाते. कोणताही कार्यक्रम असेल तर सूट बूट घालून पुढं मिरवणारे खूप जण असतात. पण कार्यक्रम मात्र यशस्वी करण्यामागे जी पडद्यामागची भूमिका असते ती मात्र कोणालाही दिसत नाही. त्यासाठीच हा शेवटी केलेला व्हिडिओ आहे. मंदिर परिसराची स्वच्छता, तसेच यात्रेच्या जेवणासाठी वापरण्यात आलेली भांडी स्वच्छ करणे, मटणाची वाटी ज्या ठिकाणी केले जातात तो परिसर स्वच्छ करणे, हे सर्व या मंडळींकडून केले जाते. लाईन बाजारमधील त्र्यंबोली यात्रेचं महत्त्व सांगण्यासारखं म्हणजे कोल्हापुरामध्ये प्रत्येक मंडळांच्या वतीने तसेच प्रत्येक तालमींच्या वतीने वेगवेगळ्या दिवशी त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते. म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारी अशा वेळी साजरी केली जाते. पण लाईन बाजार हे कोल्हापुरातील असं एकमेव ठिकाण आहे की सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येऊन त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा.